नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 9वी विषय बघत आहोत कुमार भारती। यामधील 18वा धडा आहे हसरे दुःख। तर या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। याच्या आधीचे सुद्धा जे धडे आहेत, जे कविता आहेत, याचे स्वाध्याय हे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे। त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही याच्या आधीचे स्वाध्याय बघू शकता। विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा आणि व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा। तर आपण स्वाध्यायाला सुरुवात करतो। तर यातील प्रश्न पहिला, आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतीबंध पूर्ण करा। तर चला बघूत यांनी काय आकृती दिली आहे। आणि त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की लिली हार्लेच्या गायनाचा प्रेक्षकगृहावर होणारा परिणाम। तर त्याबद्दलचे 3 पॉइंट्स आपल्याला इथे लिहायचे आहेत आणि मग ही आकृतीबंध आपली पूर्ण होणार आहे। तर चला यातील पहिला पॉइंट इथे आहे, साऱ्या प्रेक्षकगृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली। त्यानंतरचा परिणाम, साऱ्या श्रोत्यांचे भान हरपून गेले आणि सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले। तर हा झाला लिली हार्लेच्या गायनाचा प्रेक्षागृहावर असलेला परिणाम। ठीक आहे, तर इथं आपण अशा पद्धतीने ही आकृती पूर्ण केली आहे। आता पुढची आकृती आहे प्रेक्षागृहातील विपरीत घटना। तर ती घटना आणि त्याबद्दलचे 4 पॉइंट्स लिहायचे आहेत। तर इथे पहिला, लिलीचा आवाज एकदम चिरकला आणि तो काही केल्या कंठातून फुटेना। दुसरा, स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले। त्यानंतर स्वरांनी वाद्यवृंदांची साथ सोडून दिली। आणि चौथा पॉइंट, बसके स्वर कंठातून बाहेर येईनात। तर हे प्रेक्षागृहातील विपरीत घटनेबद्दलचे 4 पॉइंट्स। आता विद्यार्थ्यांनो, दुसरा प्रश्न, खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा। तर आपल्याला अशा पद्धतीचा हा टेबल दिला आहे आणि हा टेबल मध्ये एका बाजूला घटना आणि दुसऱ्या बाजूला परिणाम आहे। तर हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे। चला बघूयात। घटना पहिली काय आहे, चार्लीने जॅक जोन्स म्हणायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम काय, तर वाद्यवृंदही त्याला साथ देऊ लागला। दुसरी घटना होती, प्रेक्षागृहात वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले। त्याचा परिणाम, सारे थिएटर त्या स्वरांनी भरून गेले। आणि तिसरी घटना होती, प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकल्या। तर याचा परिणाम काय, स्टेज मॅनेजर धावत पळत आला आणि विंगेत चार्लीच्या शेजारी उभा राहिला, गोंधळून जाऊन लिलीकडे बघत राहिला। ओके, तर अशा पद्धतीने त्यांनी ज्या घटना दिल्या होत्या, या घटनांच्या पुढे काय परिणाम होता किंवा त्या घटनेच्या पुढे नेमकं काय घडलं हे आपण अशा पद्धतीने या टेबलमध्ये कंप्लीट केलं आहे। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा। चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या। प्रश्न तिसरा आणि त्यातील प्रश्न अ, कंसातील वाक्यप्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा। तर इथे आपल्याला कंसामध्ये वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि खालीही अशा पद्धतीची वाक्य दिलेली आहेत। तर या वाक्यानुसार कंसामध्ये जो योग्य वाक्यप्रचार दिलेला आहे तो आपल्याला सिलेक्ट करून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे। कंसामध्ये जे लिहिलं आहे ते वाचून घेऊयात। पहिलं आहे, अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे। ओके, तर यानुसार आता वाक्य बघूयात। पहिलं वाक्य,
आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. ओके, तर इथे आता मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली आहे. तर याच्यासाठी योग्य असा वाक्यप्रचार कोणता असणार आहे? तर तो बघा, आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचे चेहरे पांढरे फटफटीत पडले. तर जिथे वाक्यप्रचार आपण लिहिला आहे त्याच्या खाली आपण अशी अंडरलाईन करूयात. ओके, नेक्स्ट बघा, शालेय स्नेह संमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले. ओके, तर पहिले पाऊलसाठी आपल्याला कोणता वाक्यप्रचार असणार आहे? तर पदार्पण करणे. राईट, तर आपलं पूर्ण वाक्य कसं होणार? शालेय स्नेह संमेलनात प्राचीने स्टेजवर पदार्पण केले. पदार्पण केले. ओके, देन नेक्स्ट, दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले. राईट, आता थक्क झाले यासाठी कोणता शब्द असणार आहे? सॉरी, कोणता वाक्यप्रचार असणार आहे? तर स्तिमित होणे. मग आपण आता पूर्ण वाक्य कसं लिहिणार आहोत? दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्तिमित झाले. आणि चौथं वाक्य, गुणवान माणसांचा अनादर करू नये. तर अनादर करू नयेसाठी आपल्याला कोणता येणार? अवहेलना करणे. मग इथं आपण कसं वाक्य लिहिणार? गुणवान माणसांची अवहेलना करू नये. राईट, तर चला अशा पद्धतीने आपला हा तिसऱ्यातला अ प्रश्न आपण पूर्ण केला आहे. या चारही वाक्यांची ही उत्तर आपण पूर्ण वाक्य कंप्लीट करून दिलेली आहेत. आता आहे पुढचा प्रश्न, तिसऱ्यातील प्रश्न ब. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. तर यामध्ये बघा, पहिलं वाक्य, तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला. तर आता चिमुकल्याने याचं जर लिंग बदललं तर तिथे काय येणार? चिमुकलीने. ओके, मग आपलं पूर्ण वाक्य बघा इथे खाली, तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकलीने सावरला. दुसरं, तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही. तर इथे तिच्याला अंडरलाईन केलेला आहे. मग याचं लिंग बदलल्यानंतर काय येणार? त्याच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही. तिसरं वाक्य, नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते. इथं आपल्याला नर्तकीचेला अंडरलाईन केलेली आहे. याचं आपल्याला लिंग बदलायचं. मग आपलं उत्तर कसं असणार? नर्तकाचे नृत्य प्रेक्षणीय होते. खाली आहे चौथं वाक्य, सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या, कशाला अंडरलाईन केलेली आहे? गायकाच्या गायनाने रंगला. तर आपल्याला या गायकाच्या या शब्दाचं लिंग बदलायचं आहे. त्या जागी काय येणार? सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकेच्या गायनाने रंगला. ओके, तर बघा इथे आपला हा प्रश्न तिसरा ब पूर्ण झाला आहे. आता आपण बघणार आहोत प्रश्न चौथा, स्वमत. यामध्ये पहिला, चार्लीच्या तुम्हाला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दात करा. तर इथे आपला काय प्रश्न आहे? स्वमत, म्हणजे तुमचे स्वतःचे मत या प्रश्नाच्या उत्तरामध्ये द्यायचं असतं. इथे मी तुमच्या रेफरन्ससाठी या प्रश्नाचं उत्तर देत आहे. तरीही तुमच्या स्वतःच्या मताने या उत्तरामध्ये तुम्ही तुमचे मत ऍड करू शकता. ओके, तर बघा उत्तर
आणि आपला चार्ली हा मुळातच गुणी कलावंत होता. आपली ही ओळख त्याने पदार्पणातच करून दिली. त्या दिवशी आई गात असताना तो एकाग्रतेने गाणी ऐकत होता. मला तर वाटते की तो आई बरोबर मनातल्या मनात गाणी गातच असावा. बघा, आपल्याला चार्ली बद्दल किंवा त्याच्या गुणांच्या बद्दल जे काही वाटतं ते इथं आपण लिहित आहोत. यासाठी एकाग्रता राखण्याची व आपल्या आवडत्या विषयाशी एकरूप होण्याची क्षमता लागते, ती चार्लीकडे होती. म्हणजे त्याच्याकडे हा एक विशेष गुण होता. रंगमंचावरून प्रत्यक्ष गाण्याची वेळ आली तेव्हा चार्लीने तो यशस्वी रीतीने गायले. याचे कारण त्याला कार्यक्रम सादर करायचा नव्हता, त्याला गायचे होते. त्याच्यात गायनाची उर्मी होती. हाही त्याच्यातला एक गुण आहे. तो त्या गाण्याशी एकरूप झाला होता म्हणून तो गाऊ शकला. पैशांचा पाऊस पडला तेव्हा त्याने पैसे गोळा करायला सुरुवात केली. प्रेक्षकांनीही तसे सांगितले. हा त्याच्या मनाचा निरागसपणा, निष्पापपणा होता. तो कलावंतच होता. कलेची उर्मी त्याच्यात होती. म्हणून त्याने नाचून दाखवले, नकला करून दाखवल्या. हे सर्व त्याने निरीक्षणातून मिळवले होते. त्याची निरीक्षण क्षमता अफाट होती. एकंदरीत पदार्पणातच त्याने आपले कलावंतपण सिद्ध केले. तर बघा विद्यार्थ्यांनो, इथे आपले हे उत्तर संपलेलं आहे आणि आपण अशा पद्धतीने चार्लीकडे कोणकोणते गुण होते या गुणांचं वर्णन आपण ह्या उत्तरामध्ये केलं आहे. ठीक आहे, चला प्रश्न पुढचा बघायचा आहे. दुसरा, स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल ते सविस्तर लिहा. आता आपल्याला असं इमॅजिन करायचं आहे की या धड्यामध्ये जो स्टेज मॅनेजर आहे याच्या जागी आपण स्वतः आहोत आणि तो जो प्रसंग घडला त्या प्रसंगाला आपण कशा पद्धतीने हँडल केलं असतं, इथे या उत्तरामध्ये तेच लिहायचं आहे. आन्सर, स्टेज मॅनेजरने चार्लीला गाणे सादर करायला सांगितले हे योग्यच होते. तो निर्णय योग्यच होता हे चार्लीने आपल्या कामगिरीने सिद्ध केलेच. मात्र मॅनेजरची एक गोष्ट मला पटली नाही आणि आवडलीही नाही. लिलीवर अनवस्था प्रसंग ओढवला तेव्हा मॅनेजर गोंधळून गेला. त्याने प्रेक्षकांना शांत करण्यासाठी काहीही केले नाही. मी जर त्याच्या जागी असतो तर पुढे झालो असतो, प्रेक्षकांची क्षमा मागितली असती. घडलेल्या प्रसंगात लिलीची कोणतीही चूक नव्हती. तिच्यावर कोसळलेली ती नैसर्गिक आपत्ती होती. हे सर्व त्यांना समजावून सांगितले असते. 15 मिनिटाची विश्रांती जाहीर केली असती. या अवधीत विचार विनिमय केला असता. लिलीला धीर दिला असता. मला वाटते असेच व्हायला हवे होते. म्हणजे जर त्या मॅनेजरच्या जागी जर मी असते तर मी या अशा पद्धतीने तो प्रसंग हँडल केला असता. आता बघणार आहोत पुढचा प्रश्न, तिसरा. हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ
तुमच्या शब्दात लिहा. तर विद्यार्थ्यांनो, या प्रकारचे जे प्रश्न आहे स्वमत रिलेटेड, हा प्रश्न जो आहे इम्पॉर्टंट आहे. पेपरमध्ये बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे. हसरे दुःख हे जे या पाठाचं शीर्षक आहे किंवा जे नाव आहे, यातून आपल्याला काय अर्थ समजला की आपल्या भाषेत लिहायचं असतं. उत्तर कसं दिलं आहे बघा. लिली हार्ले ही एक मोठी कलावंत होती. गायन, पियानो, वादन, नर्तन यात ती निशांत होती. कलावंत म्हणून जे मोठेपण असते ते तिने मिळवले होते. या सामर्थ्याच्या बळावर तिने पैसा, कीर्ती मिळवली होती. पण हे सर्व एके दिवशी अचानक लुप्त झाले, कारण तिचा आवाज हरवला आणि तिचे सर्वस्वच गेले. ती रात्री तिच्या दृष्टीने काळ रात्र होती. दुःखाचा कडेलोट होता. त्या रात्री लिलीचा 5 वर्षाचा हरहुन्नरी मुलगा या संकटात तिच्या मदतीला धावून आला. कोसळलेला कार्यक्रम त्याने पुन्हा उभारला. त्याने गायन, अभिनय व नर्तन या कौशल्याचे डोळे दिपवणारे दर्शन घडवले. कोणत्याही आईला आभाळ ठेंगणे वाटावे असे दृश्य होते. नवा कलावंत उदयाला आला. आपल्या मुलाचा हा उदय काळ म्हणजे सुखाचा सर्वोच्च बिंदू होता. एका बाजूला सुख होते, त्या क्षणी दुसऱ्या बाजूला दुःख होते. म्हणून या पाठाचे शीर्षक आहे हसरे दुःख. विद्यार्थ्यांनो, इथेच आपला हा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. धन्यवाद.